तर आताची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येतेय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरकारमध्ये सहभागी होण्यास त्यांनी नकार दिल्याची माहिती आहे। शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिल्याची माहिती मिळतेय। अमित शहांच्या बैठकीत यावरती सविस्तर चर्चा झाली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सुरूच असल्याचं दिसतंय। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। काही क्षणापूर्वीच आपल्या सूत्रांनी माहिती दिली होती की एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद त्यांनी स्वीकारावं म्हणून भाजपचे पक्षश्रेष्ठी सुद्धा आग्रह करतायत, परंतु एकनाथ शिंदे हे पद स्वीकारण्यास तयार नसल्याची माहिती आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रमोद, काय सांगाल, नेमकं काय कारण आहे की एकनाथ शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार देत आहेत? वैष्णवी, मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होईल यावर रात्रीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पद जे आहेत ती दोन सहकारी पक्षांकडे दिली जातील यावरती देखील रात्री चर्चा झाली। त्यानुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एक आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे एक उपमुख्यमंत्री पद हे निश्चित झालेलं होतं। मात्र एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। एकनाथ शिंदे यांचं म्हणणं असं आहे की मी शिवसेनेचा प्रमुख आहे, मी मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पदावरनं उपमुख्यमंत्री पदावर आणि तेही पक्षाचा प्रमुख असताना हे पद घेण्यास त्यांचा नकार असल्याचं बघायला मिळतं। त्यामुळे एक जे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत प्रामुख्याने अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा देखील प्रयत्न केला आहे। अमित शहा यांच्याकडनं सांगितलं गेलं की सरकार चालवताना तुम्ही सरकारमध्ये पद घेतलं पाहिजे अशी भूमिका अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडल्याची देखील माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेतात की त्यांच्या पक्षातील इतर मंत्र्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारतात। यात महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांनी रात्री गृह नगरविकास यासह अनेक महत्त्वाची खाती देखील अमित शहा यांच्याकडे मागितलेली होती। त्यात विधान परिषदेचं सभापती पद हा एक महत्त्वाचं पद देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं मागितलं गेलं होतं। त्यामुळे बघावं लागणार आहे की भाजपच्या वरिष्ठांच्या मनधरणीचे प्रयत्न यशस्वी होऊन एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतात की उपमुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्याच पक्षातील दुसऱ्या कुठल्या मंत्र्याच्या गळ्यात पडते। वैष्णवी, धन्यवाद प्रमोद, आपण ही सविस्तर माहिती दिली। अत्यंत महत्त्वाचं कारण आपण सांगितलंय की एकनाथ शिंदे नेमकं का नाही म्हणतायत। एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे की मी पक्षाचा प्रमुख आहे, शिवसेनेचा प्रमुख आहे आणि मी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा कार्यभार सांभाळलेला आहे, म्हणून आता मला उपमुख्यमंत्री पद नकोय असं त्यांचं म्हणणं आहे। शिवाय काही खात्यांबद्दल सुद्धा त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे, भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे। त्यावरती नेमकं काय होतंय, त्याचा काय निर्णय होतोय यावरून एकनाथ शिंदे नेमकं तयार होतात का उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे।